महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सध्या नागपूर येथे धीरेंद्र शास्त्री यांचा कथावाचन कार्यक्रम सुरू असून त्यांना बागेश्वर धाम सरकार म्हणूनही ओळखलं जातं। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत। मात्र या कार्यक्रमाबाबत काही गंभीर आरोपही समोर येत आहेत। चिठ्ठ्या काढून भविष्य सांगणे, देव अंगात येणे, भूताटकीसारखी प्रकरणे दाखवणे अशा गोष्टींमुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांकडून केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अशोक खरात या कथित भोंदूबाबाच्या प्रकरणाने खळबळ उडवली होती। त्या प्रकरणातही लोकांची फसवणूक आणि अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचे आरोप समोर आले होते। या सलग घडामोडींमुळे एक मोठा प्रश्न समोर येतो। इतक्या घटना उघडकीस येऊनही समाजातील काही घटक अजूनही बुवाबाबांच्या प्रभावाखाली का जात आहेत? या चर्चेत आणखी एक संवेदनशील मुद्दा म्हणजे अशा कार्यक्रमांच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती दिसून आली। त्यामुळे काहींकडून असा आरोपही केला जात आहे की राज्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे अशा व्यक्तींना अप्रत्यक्ष बळ मिळत आहे का? महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंधक कायदा 2013 नुसार जादूटोणा, भूतबाधा करणे, चमत्काराच्या नावाखाली फसवणूक करणे किंवा लोकांना भ्रमित करून आर्थिक किंवा मानसिक शोषण करणे हे दंडनीय गुन्हे आहेत। मात्र धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा ओळखणे हे मोठं आव्हान आहे। एखादा धार्मिक कार्यक्रम आणि अंधश्रद्धा पसरवणारी कृती यामधील फरक स्पष्ट करणं आणि त्यावर योग्य कारवाई करणं हे प्रशासनासाठी तितकंच महत्त्वाचं आहे। आज प्रश्न असा आहे की नागपूरमधील या कार्यक्रमात जे काही घडत असल्याचे आरोप होत आहे ते या कायद्याच्या कक्षेत येतात का? आणि येत असतील तर त्यावर कारवाई होणार का? तितकंच महत्त्वाचं म्हणजे समाज म्हणून आपणही या गोष्टीकडे विवेकाने पाहणं गरजेचं आहे। श्रद्धा ही वैयक्तिक असली तरी अंधश्रद्धा समाजासाठी घातक ठरू शकते आणि त्यातूनच फसवणूक, भीती आणि गैरफायदा याला वाव मिळतो। एकंदरीतच हा विषय केवळ एका व्यक्ती किंवा कार्यक्रमापुरता मर्यादित नसून तो समाजाची मानसिकता, कायद्याची अंमलबजावणी आणि शासनाची भूमिका या तिन्हींचा विचार करायला भाग पाडणारा आहे। OTT न्यूज मराठीवर आम्ही अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू। महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या OTT चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करायला विसरू नका। Follow Use OTT News. Thanks for watching.